श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची छान अशी माझी देवपूजा करून झालेली आहे. तर सकाळची सर्व कामे आवरून आम्ही इकडे वुलन मॅट बनवायला घेतलेल्या. तर ह्या वुलन मॅटच्या डिझाईन तुम्हाला नंतर दाखवते पुढे मी कशा बनवलेल्या आहेत त्या. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मी ज्या वुलन मॅट बनवलेल्या आहेत त्याचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज ज्या मॅट बनवल्या त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आज भेळ बनवायला घेतली मी, पण भेळ तर आम्ही दर महिन्यालाच बनवतोय, पण आज जरा वेगळी बनवणार आहे. एकदमच वेगळी आहे, जी तुम्ही सहसा जास्त कोणी बघितली सुद्धा नसेल अशी आज भेळ बनवणार आहे बघा. तर इथे मी कढईत आपण ठेवलेली आहे, कढई तापली आहे. हे मुरमुरे आहेत ना, हे थोडेसे असे जरा मला नरम वाटतात, मी थोडेसे फ्राय करून घेते थोडेसे. आणि इथे मसाले बघा, तोपर्यंत ऋतूच्या काय करते वाटून घ्यायचे ना. तर हे काय काय बघ सांगू द्या. तर हे काय मीठ आहे, साखर आहे आणि सायट्रिक ॲसिड आहे आणि काळं मीठ आणि हे आमचूर पावडर आहे. तर हे मिक्सरला वाटायचं आहे. तर हे मिक्सरला आता मी बारीक करून घेते. तर बघा हे बारीक करून घेतलेले मिक्सरला, छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित ते. आणि इकडे बघा आईने मुरमुरे सुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि थोडे बाकी ते भाजत आहेत. इथे ना हे सगळं धुवून घेतलेलं आहे बघा. हे पुदिना घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, खूप सारा घ्यायचा आहे, म्हणजे कढीपत्ता सुद्धा, कोथिंबीर सुद्धा आणि मिरच्या आपल्याला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं घ्यायचं. तर आम्हाला जास्त तिखट नकोय म्हणून मी थोडेसेच घेतलेत बघा. आणि हे फुटाणे घेतलेत, तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता याच्यामध्ये, पण आम्हाला शेंगदाणे जास्त आवडत नाही भेळमध्ये म्हणून आम्ही फुटाणे घेतले. मला शेंगदाणे पाहिजे तर शेंगदाणे घ्या. आणि आता हे ना सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय आणि नंतरच वापरायचंय ते. तर हे आता दुसरी बॅच मस्त अशी कुरकुरी झाली बघा. आता मी काढून घेते, कट करून बारीक कापायचे. मुरमुरे गरम करून घेतले. आता हे जे पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर पण होते कापायची. हे सगळं मी फ्राय करून घेते. तेल तापत ठेवलेले टाकले ते मी टाकते. पुदिना टाकते पहिला. पुदिन्याचा छान असा वास सुटलेला आहे, तळता येत नाही तर खूप छान वास येतो पुदिन्याचा. ते छान असं क्रिस्पी तळून घ्यायचं पुदिना, कढीपत्ता. तेलकट राहत नाही. ते मिरच्या टाकण्याच्या पाहिजे तसंच कोथिंबीर वगैरे गेली तरी चालेल. असं आपण तळतोय तेव्हाच किती मस्त असं सुगंध सुटला ना घरामध्ये. हो, छान वास येतोय. म्हणजे पुदिना तळताना पुदिन्याचा एकदम छान वास सुटलेला, कढीपत्त्याचा पण छान वास सुटलेला, कोथिंबीरचा पण असं छान असा वास येतोय. आता एक फुटाने पण आपण तळून घेऊ जरासं.
आणि आता हे ना मिक्सरला वाटून घेईल. तर हे बघा, ही पेस्ट मी बनवून घेतली आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून अशी पेस्ट बनवून घेतलेली त्याची. तर भेळीची पूर्ण तयारी झालेली आपली. आता जे ऋतूने जे मिक्सरला वाटलेले ते आणि सुक्का मसाला तो सगळं आहे ना आपल्या याच्यामध्ये मिक्स करायचं. आता याच्यामध्ये मीठ आहे ना, मी जेवढं आपल्याला भेळीसाठी पाहिजे होतं ना तेवढं टाकून घेतलेलं होतं. तर आता आपल्याला काहीच टाकायचं नाही वरून, फक्त हे सगळं मसाला आहे ना सगळं त्यामध्ये फक्त मिक्स करायचं आहे. तर आई भेळ बनवतात ते आणि मी इकडे छान असं गरमागरम चहा ठेवतीये. चहा आणि भेळ मस्त असं खाणार आहोत आता. तर हा बघा चहाचा मसाला, हा मी तुम्हाला दाखवलेला कसा बनवलेला तो. तर आम्ही रोज चहामध्ये वापरतो आणि बघा आता आमचं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त संपलेलं आहे. तर खूप छान चहा होतो, एकदम बाहेरच्या चहासारखं होतो. तर तुम्ही पण असं नक्की बनवा. ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही नक्की बघा. जी आपली पेस्ट होती ना ती मी मिक्स करून घेतलेली बघा. तर कसं हिरवा कलर आलेला आहे त्याला. आता जो पावडरचे मसाले जे घेतलेले ना आपण ते मिक्स करून घ्यायचे, काळं मीठ वगैरे. तर ही बारीक शेव पण आहे, ही टाकणार आहे याच्यामध्ये आता. एकदम बारीक शेव आहे बघा. तर ह्याला ना असा मस्त पाणीपुरीची टेस्ट येते ह्या भेळीला. तुम्ही एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला. भेळ बनवून झाल्यानंतर त्याला असं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर बघा आम्ही अशी डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे भेळ. आणि ही भेळ ना 7 ते 8 दिवस चांगली राहते. त्याला ना असं हवा नाही लागून द्यायची. म्हणजे आपण जेव्हा घेऊ भेळ तर व्यवस्थित डबा बंद करून ठेवायचा. मग ते मुरमुरे जे आहेत तर ते नरम पडत नाही, ते असे कडक राहतात. मस्त अशी भेळ आणि गरमागरम चहा. भेळ कशी झाली? तू टेस्ट करा मला सांग. तर आता मी टेस्ट करते, बघूया कशी झाली भेळ. एकदम छान झालेली आहे आणि सेम असं वाटतं आपण पाणीपुरीच खातोय की काय, असं म्हणजे अशी टेस्ट लागते त्याची. म्हणजे चाट मसाला पण येतो, त्यात पुदिना वगैरे आहे. पुदिन्याचा पण छान फ्लेवर येतोय. एकदम म्हणजे असं परफेक्ट, म्हणजे छान झालेली आहे एकदम. तुम्ही नक्की करून बघा, एकदम आवडेल तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे पहिल्यांदा जरी केले तरी आवडेल. पहिल्यांदा थोडीशी कमी करून बघायची, नंतर जास्त करायची, पण छान लागते मस्त. छान झाली भेळ, एकदम मस्त झाली. आवडले तुला? हो छान झाली. असं वेगळंच काहीतरी, म्हणजे नेहमी आपण नेहमी तर ती बनवतोच नाही का. हो. आता वेगळं थोडी वेगळी करून बघू. आम्ही नेहमीच बनवतो भेळ, म्हणजे आमच्याकडे नेहमीच असते, डब्यात भेळ असतेच नेहमी. आम्हाला आवडते सर्वांना, पण ह्या वेळेला आईने थोडीशी वेगळी बनवली. छान झाली भेळ पण. तर बघा इथे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती आमचे शेजारी किती चांगले आहेत म्हणून. तसं आता एक आमच्या बाजूचाच मुलगा आहे, तो बाहेरगावी गेलेला आहे, शिकायला गेलेला. तर तो आता परत आला, 1 वर्ष झालं त्याचं पूर्ण. तो परत आला, तर त्याने बाहेरगावून चॉकलेट आम्हाला दिलेत बघा. बाहेरगावचे चॉकलेट तो घेऊन आला आमच्यासाठी. किती छान वाटतं ना असं आपल्यासाठी कुणी असं आवर्जून आठवणीने जर कुणी असं दिलं तर छानच वाटतं ना. म्हणून आमचे शेजारी खूप चांगले बनतात. मी तुम्हाला ना, मी ज्या मुलांच्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हे बघा, हे चौरंगावरचं आसन आहे
ते असं पकडून म्हणजे त्यांना समजेल. हे बघा हे अशा बघा. पद्धतीने. म्हणजे चौरंगावर ठेवलं ना सरळ तो तिकडून दोन्हीकडून तर या पद्धतीने असं दिसणार ते चौरंगावरती. हे बघा छान आहे ना, मस्त वाटतं एकदम. चौरंग पूर्ण आपला कव्हर होतो याच्यामध्ये वरचा पार्ट, आणि हे खालून असं आपण ठेवल्यानंतर असं खालून पण असं छान कव्हर होतं. तर हे चौरंगाचं आसन आहे. आणि ही बघा, ही एक छोटीशी फ्लावर मॅट बनवलेली मी, छान वाटते अशी म्हणजे. आणि हे बघा, हे आहे ताटाभोवतीची रांगोळी. म्हणजे जर आपण कोणाला जेवायला वगैरे बोलावतो ना तेव्हा ताटा इथे ताट ठेवायचं आहे आणि मग हे सगळं साईडने डिझाईन दिसते ना. तरी केळवणाला वगैरे असं खूप वापरतात, जास्त छान करून वाटते. त्यासाठीच वापरतात आणि त्यासाठीच ती प्रसिद्ध झाली केळवणासाठी नाही का. आपण कसं रांगोळी काढतोच ताटाभोवती, तर त्याच्याऐवजी ही वुलनची जी रांगोळीची जी मॅट आहे ती ठेवायची, मध्ये ताट ठेवायचं आणि छान अशी बाजूने त्याला मोराची डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. छान आहे ही पण मॅट. तर आता पुढची डिझाईन आहे ही ओमची. ही तुम्हाला उलटी दिसत असेल कारण की सेल्फी कॅमेरा आहे. तर ही पण छान आहे, छोटीशी अशी, मस्त वाटते. आणि नंतर ही आहे उंबरटा पट्टी. ही आज आईने बनवलेली आहे, नवीन डिझाईन अशी, छान वाटते ना बघा. तर अशा खूप साऱ्या मी उंबरटा पट्टीच्या वेगवेगळ्या डिझाईन बनवलेल्या, ऑर्डरच्या पण आणि घरी पण बनवलेल्या मी. आमच्या व्हिडिओमध्ये आहेत त्या, जर तुम्हाला बघायच्या असतील अजून डिझाईन तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही बघा. आणि हे बघा, हे मी एक तोरण बनवलेलं आहे दाराभोवती लावायला, बघा छान वाटतंय ना. तर अजून एक तोरण बनवलेले मी, म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे नावाचं, ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. हे बघा छान वाटतंय ना. तर तुम्ही बघू शकता, ही एक मी दाराला लावण्यासाठी बघा छान असं स्वामींचं तोरण बनवलेलं आहे, छान वाटतंय ना. बघा आता मी तुम्हाला अजून एक डिझाईन दाखवणार आहे. तर ही कॉर्नरची रांगोळी आहे. जे कॉर्नर्स असतात ना तिथे आपण ही ठेवू शकतो, म्हणजे भिंतीच्या कडेला वगैरे किंवा कोपऱ्यामध्ये, छान वाटतात हे पण. आणि इकडे बघा खूप सुंदर असे 2 फ्लॉवर्स आहेत. हे पण आज आईने बनवलेले. हे बघा छान वाटतायत ना. तर ही समई वगैरे याच्यावर ठेवू शकतो आपण. समई दिवा वगैरे मस्त छान वाटेल याच्यावर, समईसाठी बरोबर होईल. छान वाटतात असं. पूजेच्या बाजूला अशा 2 रांगोळ्या ठेवून त्याच्यावर समई ठेवली तर किती छान वाटेल. आणि हे बघा, हे पण आजच बनवलेले आहेत, आजच. हे पण असं पणती दिवे वगैरे त्याच्यासाठी छान आहे. आणि याचे फूल पण तयार होतं. फूल पण तयार होतं. फुल तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर हे मोरपंखासारखं असं छान वाटतंय. इकडे बघा मी शुभ लाभचं असं हँगिंगचं पण बनवलेलं आहे. तर हे शुभ लाभ असं लिहिलेलं मी त्याला रेडीमेड चिपकवलेलं आहे आणि बाजूने उलनने असं छान असं कव्हर केलेलं आहे त्याला. तर बघा याला आपण असं फूल म्हणून असं पण ठेवू शकतो. आणि अजून एका पद्धतीने तर आई दाखवतील तुम्हाला आता, म्हणजे 2 in 1 काम करते ही रांगोळी पण मॅटची, छान वाटते. बघा आता याचं फूल पण तयार झालेलं आहे. इथे बघा, जर आपण असं चौकोन वगैरे काय असेल ना तर तिथे असं ठेवायचं. आणि ह्याच्यावरती दिवे ठेवायचे. असे दिवाळीला वगैरे आपण नाही का दिवे ठेवतो, असे दिवे ठेवायचे. हे बघा अशा पद्धतीने. तर बघा तुम्ही बघू शकता, छान वाटते ना रांगोळी आपली. बघा दिवे वगैरे लावल्यावर किती छान लुक आलेला आहे बघा. तर असे आपण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकतो. म्हणजे असं आपल्याला फक्त आपल्याला समजलं पाहिजे आपण कुठे कुठे याचा यूज करू शकतो.
तर बघा आम्ही असं छान ठेवलेलं आहे बघा, तुम्ही किती सुंदर दिसतंय ते. तर बघा छान अशा मी तुम्हाला असं मॅटचं माझं कलेक्शन दाखवलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे खूप होते अजून वेगवेगळ्या डिझाईन्स, पण ते आता म्हणजे मी विकलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे एवढेच राहिलेले आहेत, त्या मी तुम्हाला दाखवले आज. तर मी या म्हणजे बनवून पण देते, ऑर्डर पण घेते या मॅटच्या, आणि याचं क्लास पण घेते मी. तर तुम्हाला जर अशा मॅट बनवून पाहिजे असतील तर आम्हाला नक्कीच मेसेज करा. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या मॅट ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा आता गणपतीचा सण येतोय, तर आपण असं छान असं डेकोरेशन करू शकतो गणपतीसमोर. असं रांगोळी काढण्यापेक्षा ह्या रेडीमेड अशा वुलनच्या मॅट आपण ठेवू शकतो. छान असं नवीन असं लुक येईल आपल्याला, म्हणजे असं फंक्शनला, आणि रांगोळी काढायचं टेन्शन नाही राहणार. आणि तुमच्याकडे जर डिझाईन असतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर बनवून पाहिजे असतील, तुम्हाला तुम्ही फोटो पाठवला मला, त्याप्रमाणे सुद्धा बनवून घेईल ऋतुजा तुम्हाला, जर तुम्हाला तुमच्या मनासारखं पाहिजे असेल तर. हो नक्कीच. तर कमेंट करा नक्की, तुम्हाला बनवून पाहिजे किंवा शिकायचं असेल तर शिकवलं सुद्धा जाईल. पण तुम्ही कमेंट करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला शिकायचं असेल तर ऋतुजा क्लास पण घेते, आणि बनवून पाहिजे असेल तर बनवून पण देते. तर असे ह्या रांगोळ्या गणपतीसाठी तुम्ही म्हणजे गणपतीच्या आधीच तुमची तयारी करून घ्या आणि ऑर्डर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.